आपल्याला विचारतील आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही? मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही. किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला. अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला. प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात, कधी आता निवडणूक येईल. एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवू. आम्ही काय वाटेल ते करायचं. म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला? एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात, त्याला पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर? पुचाटले कसे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना. आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे. ठीक आहे, लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवात माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता.